नमस्ते. आज 12 ऑगस्ट 2026 आहे आणि आपण बघू शकताय ही जे आपण 9 जुलैला आपल्या बागेची छाटणी चालू केली होती, त्यातला हा सुरुवातीचा प्लॉट आहे. आपण बघू शकताय ह्याला जी नवीन काडी फुटलेली आहे, नवीन पालवी ज्याला म्हणतो ते केलेलं आहे. ह्याच्यावर एक परवा दिवशीच 10 तारखेला आपण एक होमिओपॅथीचा ज्याला म्हणू स्प्रे दिलेला आहे की ज्यायोगे जी नवीन पालवी असते, नवीन नवती असते, त्याच्यावर छोटे छोटे कीटक अटॅक करतात आणि पानांवर ज्याला म्हणू आपण की पानं तोडण्याचं काम करतात. तर ते होऊ नये म्हणून आपण एक हात त्याचा स्प्रे घेतलेला आहे की जेणेकरून ही जी येणारी पालवी आहे ही निरोगी कशी राहील याकडं आपण जरा लक्ष देऊन काम केलेलं आहे. आता हा ऑगस्ट महिना आहे आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ही काडी पक्व होऊ शकते की जेणेकरून त्याच्यातून मोहर बाहेर पडेल असं नियोजन घ्यायचं केलेलं आहे. छाटणी करताना जे मटेरियल निघालं, आंब्याचं फांद्या असतील, पाला असेल, तो सगळा आम्ही जमिनीत इथं सेंटरला टाकला आणि मग त्याच्यावरनं 2दा रोटर फिरवला आहे की जेणेकरून त्या सगळ्याचं सेंद्रिय खतात रूपांतर होईल, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल. ह्याच्याकडं आपण जरा लक्ष दिलेलं आहे. पावसाचं प्रमाण तसं बघायला गेलं तर अजिबात नाही, पाऊस नाहीच म्हटलं तरी चालेल. पण एका वेड्या आशेवर आपण हे थोडंसं काम केलं की पाऊस पडेल आणि मग त्याला आपल्याला पुढच्या काही गोष्टी करता येतील. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे आपल्याकडं उपलब्धता पाण्याची आहे, थोडंसं शेततळ्यातलं पाणी आणि बोरचं पाणी असं मिळून त्याला एक वेळेला तास 2 तास पाणी आपण सोडलेलं आहे की त्यायोगे आपल्या बागेचं हे बाग फुटण्याचं नियोजन बऱ्यापैकी सक्सेस झालेलं आपल्याला बघायला मिळेल आणि त्यातनंच ही बाग पुढं चांगल्या पद्धतीनं उभा राहील. कारण जूनमध्ये पाऊस नसल्यामुळं आपल्याला ज्या काही थोड्या अडचणी आलेल्या आहेत ह्याच्यातल्या, जूनला नाही पाऊस पडला, जुलैला नाही, आत्तासुद्धा पाऊस नाहीच, आपण वाट बघतोय त्याची आणि पाऊस पडेल ह्या एका आशेवर आपण हे सगळं काम केलेलं आहे. आता इथून आपण हे जे आपल्याला दिसते हे झाडाच्या बुंध्यापासून साधारण 2.5 फुटावर 3 फुटावर एक आपण सरी काढतोय आणि त्याच्यामध्ये आपण जे खत आणलेलं आहे 15 टन कंपोस्ट खत आहे. लोकमंगल सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडून आपण घेऊन आलेलो आहे आणि शेणखत एक 2 गाड्या त्याच्यात मिक्स केलेलं आहे. ते मिक्स केलेलं खत आपण ह्याला आता घालायचं आहे. त्याचं नियोजन ह्या आठवड्यात होऊन जाईल. पलीकडचा प्लॉट सुरुवातीला छाटलेला आहे त्यामुळं त्याला चांगल्या पद्धतीनं पालवी असेल, नवती असेल. आता हा जो प्लॉट आहे इथून खाली ही आता सुरुवात झाली पालवी निघायला, नवीन पालवी आहे. आठवड्यानं अजून एकदा एक स्प्रे द्यायचा आहे की जेणेकरून हे जे आपलं निघालेली पालवी आहे ती निरोगी कशी राखता येईल ह्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल आणि त्या दृष्टीनं आपलं नियोजन आहे. हे जे आता आपण बघतोय की ह्या सगळ्या गोष्टीतनं सेंट्रलायझेशन केलेलं आहे आपण. इथूनच आपल्या सगळ्या बागेला स्प्रे असेल त्याचं जे नियोजन आपण म्हणू ते आपण केलेलं आहे आणि त्यातनं मग या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपल्या बागेसाठी होतो आहे. मध्ये मध्ये जांभळ आहे, जांभळसुद्धा आपण
कट केलेले आहेत की जेणेकरून जांभळंसुद्धा आपल्याला खालूनच काढता येते. अशा पद्धतीचं थोडंसं काम आपण केलेलं आहे. काल सावता महाराजांची पुण्यतिथी होते आणि त्यामुळं जे आपल्याकडे येणारे जे कामगार आहेत ते कालही आले नाहीत, आजही नाहीत आणि कदाचित उद्या 2-3 दिवस गावची यात्रा असते. पंचक्रोशीतील सगळी मंडळी ह्या सावता महाराजांच्या दर्शनाला येतात. पांडुरंगाची पालखी या ठिकाणी 11 तारखेलाच आलेली आहे. 3 दिवस मुक्काम असतो. चौथ्या दिवशी गाव प्रदक्षिणा करून ती पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघते. आता ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपण जे थोडंसं प्रयत्न केलेला आहे, तोकडा असेल प्रयत्न, पण प्रॉपर त्या दिशेनं आपलं काम चाललेलं आहे. ही बाग भविष्यात या परिसरातला एक पायलट प्रोजेक्ट ठरावा अशा पद्धतीचं हे नियोजन आमच्या हिशोबानं आपण करतो आहे. विविध प्रकारची आपण झाडं लावलेली आहेत, पण ह्या निसर्गाच्या काही लहरीपणामुळं असेल, आसमानी संकट आहे, सुलतानी संकट आहे, इरिगेशन विभागाचा ढिसाळ कारभारही त्याला अपवाद नाही. थोडंसं जरी आपल्या भागात आज पंढरपूरला एवढा मोठा पूर आहे, जे पंढरपुरात पूर परिस्थिती आहे, पंढरपूर पाण्यात जातं काय असं आहे. आणि जर त्याच ह्याच्यातनं थोडं पाणी आपल्या ह्या दुष्काळी पट्ट्यात दिलं असतं तर कदाचित हे सगळे तलाव, ओढे, नाले भरून पाण्याचं ज्याला पर्क्युलेशन होणं म्हणतो तेही झालं असतं आणि आपल्यालाही थोडंसं ज्याला म्हणू की आपल्या बोरनं पाणी बऱ्यापैकी वाढलं असतं, पण ते झालेलं नाही. आणि त्यातूनच आपल्याला जे आपल्या हातात आहे त्या साधन सामुग्रीनिशी आपल्याला पुढं जावं लागतं आहे. धन्यवाद.